सकाळी रायडिंग करत करत राहुल आहे, मंदिर आहे आणि मी सुंदर दिवस आहे. पूर्ण बर्फाची चादर पसरली असं वाटतंय. बर्फाची चादर, थंडी आहे बघा. सुप्रभात मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. बहुत झालं. गुड मॉर्निंग, सुप्रभात, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंडळी, तुम्ही बघताय आता मी आपल्या कोकणातील सुंदर अशा चिपळूणीतील मालदोली गावात आहे. आणि बघा ना, सकाळचं सुंदर असं मनमोहक दृश्य, धुकं आहे आणि किती सुंदर वाटतंय. चोहीकडे धुकं पसरलेलं आहे. सकाळची मोकळी हवा, सूर्यनारायण हे बघा उगवलेले आहेत. लोक चाललेली आहेत गुरांना घेऊन. सुंदर असं वातावरण आहे. आता थोड्याच वेळात आपण गांगराईत देखील जाणार आहोत मंडळी. किती छान वाटतंय. आपल्याला अनुभव आहे पुत्राचा. मंडळी, निसर्गाचा असणारा हा एक अद्भुत सुंदर असा नजारा सकाळी तुम्ही पाहता. ते बघा ना, पूर्ण धुकं आहे, काही दिसत नाही आहे, थंडी आहे. आपण आहोत मालदोली गावात आणि आता जाणार आहोत गांगराईत. हे बघा, हा बघा कसं वाटतंय. आणि पलीकडच्या साईडला खाडी आहे, त्या साईडला चाललेलो आहोत सकाळी रायडिंग करत करत. राहुल आहे, मंदिर आहे आणि मी सुंदर दिवस आहे. पूर्ण बर्फाची चादर पसरली असं वाटतंय. बर्फाची चादर, किती थंडी आहे बघा. कसा वाटला नक्कीच सांगा मंडळी. आता आपण गांगराई गावामध्ये प्रवेश केलेला आहे. सो आता आपण चाललेलो आहोत गांगराई गावात. चला, आणि घर आलेलं आहे मला वाटतं मंजूताईचं वाटतंय मला. आणि हेच घर आहे. हा, हेच घर आहे. हा, हेच घर, 100% हेच घर. हे बाईकवाला हा, इथे लाव. बरोबर, सुंदर घर आहे. थंडी बघा किती आहे मंडळी. मंडळी, भरपूर धुकं आहे. पाठीमागे गांगराई बौद्धवाडी आहे आणि ते सुरुवींचं घर. चला, सो आता राहुल आणि सुधीरला घेऊन आलो सकाळी सकाळी इकडे. आणि हे बघा दव, बघा दव, बघा हे बघा थंडी. केसार सुद्धा आहे बघा. आणि हे बघा, हे बघा, आयुष्यपत हे काय बर्फ साचल्यासारखं झालं आहे बघ मंडळी. तुम्ही बघू शकता, हे बघा हे थीम बघा, बारके बारके स्फटिक बर्फ. खूप मेहनत झालेली आहे. आणि आम्ही आलेलो आहोत घरी. म्हणजे ते पण आहे. भाऊजी आता बाहेर गेलेले असल्या कारणाने भाऊजींची धावती भेट होत नाही. चहा नको ताई, चहा आता जस्ट घेतले. हा, तर आता आलो तर आहोत, मस्तपैकी चहा घेणार. धावती भेट आहे मंडळी आणि आता जाणार खाली. मंडळी, तुम्ही बघत आहात निसर्गाचा अद्भुत आणि नयनरम्य असा देखावा आहे. हे बघा, जणू काही हिमनग इथे आले आहेत असं वाटतंय. बघा ना, पूर्ण अगदी. आणि पलीकडे खेड आहे आणि आपण आलो आहोत मालदोली आणि गांगराईच्या मध्यभागी आहोत. आणि हे बघा, असं वाटतंय बर्फाच्छादित पूर्ण जो डोंगर आहे तो आलेला आहे इथे. बर्फाचा हिमनग म्हटलं जातं की तो आलेला आहे बघा. हे सुंदर वाटतंय बघा. म्हणून म्हणतो कोकणात जन्म घ्यावा लागतो. या पलीकडे खेड तालुका आहे. आणि हे बघा, पुन्हा पुन्हा दाखवते बघा. तो मंडळी, आता आलेलो आहोत मालदोली गाव. तिथे प्रवेश केलेला आहे. आणि ते सकाळी सकाळी गाड्या जातात ना. 10 वर्षापूर्वी आलो होतो मंडळी.
विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इकडे. हा, हे सुंदर गावचा कार्यक्रम होता. राधाकृष्ण भजन सेवा केली होती. राधाकृष्णाचं मंदिर आहे. राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि जे आमच्याकडे राहतात कागडे काका, त्यांचं मामाचं गाव कदम काका आहेत, त्यांचं गाव आहे. आणि हे मंदिर आहे. थांब हळू. राधाकृष्ण मालदोली. हो हो, सुंदर गाव. इथून जर खाली गेलात तर खाडी आहे ना सुधीर? गाडी खाडी. तिच्या पलीकडे धावती भेट आहे मंडळी. आणि हे कदम काकांचं घर. कॅमेऱ्यात काही हे बघा, पाटीलवाडी आहे. सकाळची वेळ आहे मंडळी. आता तुम्हाला मी एक पॉइंट दाखवणार आहे. अलाउड नाही तो पॉइंट मध्ये एकदम जबरदस्त आहे. त्यामध्ये वन ट्री पॉइंट आहे. तिच्या रस्त्यामध्ये आणि आता आपण आहोत मालदोली गावाच्या आतमध्ये. शिकारगती नाही. नदी आहे, पलीकडे खेड तालुका आहे, तुम्ही पाहत आहात. गावावाडीचा पण किती आणि आता असा पॉइंट आहे जो की वन ट्री पॉइंट म्हटलं जातं. इकडे अनेक मराठी चित्रपटांच्या शूटिंग्स देखील झालेल्या आहेत तिथे. बरोबर. सो आता तुम्ही बघा आणि नक्कीच कमेंट करा कसं वाटतंय मंडळी. वारंवार मी नेहमी सांगतोच, कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. आणि कोकणात जन्म घ्यायला नशीब लागतं. कोरोनामध्ये आहे ना, कोरोनामध्ये तर आता तुम्ही बघाच. ही बघा, ही नदी आहे जी काल नदी आहे. ह्याच्यात जाऊन सरपंचाला झाडली. पुन्हा एकदा आपण ते हिम शिकायची त्याला. हे बघा ट्री पॉईंट, वन ट्री पॉईंट आलेलो आहोत आपण वन ट्री पॉईंट कडे. त्या मोबाईल आहेत म्हटलं, फोटो काढून हा, one trip. तुम्ही अडकून बऱ्याच चित्रपटाच्या शूटिंग झालेल्या आहेत इकडे तुम्ही पाहत आहात. घाबरतात. आणि ही नदी इथेच थांबू वाटलं, इथेच थांबू ना, खाली थांबू इथे. आणि हे बघा गरुड, गरुड पण आहे इकडे. हे बघा, नाव दाखव तुम्हाला. दाऊद इब्राहिमचं गाव. हे बघा, आणि हा मोठ्या चौचीवाला गरुड. दापोली कुठे बोललो? इकडे पुढे दापोली. म्हणजे हेच क्रॉस करायची. ही नदी आहे, काल नदी आहे, काल खाडी. बाईक टाकायची. त्या साईडने. एवढं तुम्ही विचार कराल मंडळी, ज्या प्रकारे एवढे हे धुक्याचं आच्छादलेलं आहे दुकानं, त्याप्रमाणे किती थंडी होती. एवढ्या थंडीत आम्ही गेलो होतो. आणि सुंदर असा नयनरम्य देखावा तुम्ही पाहत आहात. पलीकडे खेड तालुका आहे. ए, दापोलीला कुठलं बोलला तुझे? तिकडे दापोलीला, त्या साईडला नदीच्या पलीकडे जावं लागतं. सुंदर. खाली रायडी बिडी घेतली. आणि हा वन ट्री पॉईंट कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मंडळी.